राज्यातील शेती सातत्याने अडचणीत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची चिंता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे। तसेच नाशिकमधील प्रकरणावर बोलताना दानवे यांनी स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात यांच्यावर टीका करत भोंदूबाबांच्या मागे लागणाऱ्यांवर देखील निशाणा साधलाय। महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित अध्यक्षा यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे। प्रतिवर्षी असा हा नवीन वर्षाचा सण आपण सगळेच साजरा करत असतो। मीही कुटुंबासह साजरा करत असतो। खरं तर ही गुढी उभारणं ही आपली संस्कृती परंपरा आहे, त्याचा एक संदेश असतो समाजामध्ये। खऱ्या अर्थानं हिंदू नववर्षाची आज सुरुवात आहे। बाकी 1 जानेवारी महिना असेल इंग्रजी कालखंडाने, परंतु आपल्या खऱ्या अर्थानं संस्कृतीनुसार खरा नवीन वर्ष आजपासून सुरू होतंय। आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील जनतेला सुख मिळालं पाहिजे, समृद्धी मिळालं पाहिजे। या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे भीतीचं संदेहाचं वातावरण आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्यांच्या मनात एक प्रसन्नता, कारण आपला फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। या विचाराप्रमाणे महाराष्ट्रातील जनता प्रसन्न राहिली पाहिजे, हीच मनोकामना आजच्या नववर्षाच्या दिनी समस्त मला असं वाटतं जनतेसाठी करायला काहीच हरकत नाही। दादा, एकडे आपण बघतो शहरात उत्साहाचं वातावरण पाहिलं, मात्र शेतकरी कुठेतरी अडचणीत सापडलेत। काल जे गारपीट झाली वादळी वारा, शेतकरी सातत्यानं अडचणीतच आहे। काय फक्त कालच्या गारपिटीमुळे अडचणीत अशातला काही भाग नाही। आता पुन्हा आज नवीन वर्ष आहे, कोणावर टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही, परंतु शेतकऱ्याच्या पाचवीलाच हे पुजलेले असं म्हणता येईल। कारण अनेक मागच्या काळात झालं, मागच्या वेळेस ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्याच वेळेस हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की यावर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये अशा पद्धतीनं गारपीट होईल। आता हे निसर्गाचं चक्र आहे, निश्चित शेतकऱ्याला नुकसान होणार आहे। आता आंब्याचं मोर आले, आंबा आहे, अनेक गोष्टी, काही काही खळ्यामध्ये माळ्यामध्ये पडलेलं पीक पाणी आहे। मला असं वाटतं या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं। एक वेगळा प्रश्न होता, एक कॅप्टन खरात जे आहे ते एक वादग्रस्त प्रकरणात अडकले जे पाहायला मिळतं, ते राजकीय लोकांची ज्योती सांगतात। नाही, कोणी असो ते, मी सगळी माहिती घेतली। कॅप्टन स्वतःला म्हणणारा अशोक खरात बहुधा नाव आहे आणि दुर्दैव आहे की आपला समाज अशा भोंदूबाबाच्या नादी लागत असतो। अडाणी समाज, अशिक्षित समाज लागला तर तेही मी समजू शकतो, परंतु शिकलेले, सवरलेले, चांगल्या समाजाची जाण असणारे लोक सुद्धा अशा पद्धतीनं जर अशा कोणत्याही, मी याच बाबा कोणत्याही बाबाच्या नादी लागणं ठीक आहे, परमेश्वरावर श्रद्धा असणं, संतांची सेवा करणं मी समजू शकतो, परंतु अशा लोकांची सेवा करणं किंवा अशा लोक श्रद्धा ठेवणं मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे, घाणेरडा प्रकार आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जाऊन येतात, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जाऊन येतात, पाय धुतात त्यांचे। ठीक आहे, एखाद्या वेळेस नमस्कार करणं, कोणतरी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव आपण एखाद्याला नमस्कार करायला गेलो तर हे मी समजू शकतो, परंतु पाय धुणं हे धुणं कोणत्या जगात आपण वावरतोय आत्ताच्या घडीला। आणि या बाबाच्या विषयी जसं एप्स्टीन फाईल निघालेली अमेरिकेत, तशाच पद्धतीनं अनेक लोकांच्या तक्रारी, आता कोणत्या माता भगिनीविषयी बोलणं चुकीचं होईल, परंतु या माता भगिनीच्या प्रतिष्ठेची जपणूक करणं ज्या महिला आयोगाची जबाबदारी, त्या महिला आयोगाच्याच अध्यक्षा त्या बाबाचा पाय धुतात आणि मला माहिती नाही म्हणतात, परंतु जुने पत्र पण आमच्या सुषमाताईंनी ते काढलेत। मला असं वाटतं सगळ्यात आधी या राज्याच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा आहे ना, मला काही त्या भगिनी आहेत आमच्या, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही, पण वैचारिक दृष्टीने म्हणाल तर या महिला आयोगाच्या अध्यक्षांना सगळ्यात आधी या पदावरून काढलं पाहिजे किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना पदावरून काढलं पाहिजे, कारण महिलांना न्याय देण्यासाठी हा आयोग असताना महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेला समर्थन करण्याचाच प्रकार रुपालीताईंच्या हाताने सातत्यानं घडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना त्या जागेवर राहण्याचा नैतिक अधिकार कोणताही नाही।